माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत। तर आज ज्या सापाबद्दल सांगणार आहे अर्थबुवा, ज्याला इंग्लिशमध्ये अर्थबुवा म्हणतात, कोणी रेड सँडबुवा पण म्हणतात, पण ओरिजिनल नाव त्याचं अर्थबुवा, मराठीमध्ये मांडूळ। तर जिथं मी हा साप रेस्क्यू केला आगोर विशाल पेरकर यांच्या इथे, तर तिथले आजूबाजूचे लोक बोलले याचे आता भरपूर पैसे येतील आणि या सापाबद्दल सगळ्यांनीच व्हिडिओ बनवलेले आत्तापर्यंत। आपले बप्पीदा असतील, अजून मुबारक स्नेक सेवर, आनंद चिठ्ठी, निर्जरा चिठ्ठी, आमचे सर विनायक बडदेजी व दीपक शर्मा, औरंगाबादचे नितेश जाधव, या सर्वांनी सापावर व्हिडिओ बनवलेले आत्तापर्यंत, सगळ्यांनीच भनवलेले। पण तरी लोकांमध्ये भरपूर गैरसमज व अंधविश्वास आहे या सापाला घेऊन। मला व्हिडिओ बनवण्याचं कारण की अजून पण भरपूर लोकांना माहिती नाही या सापाबद्दल, का बरेच लोक म्हणतात याला भरपूर पैसा मिळतो व याच्याबद्दल भरपूर अंधविश्वास गैरसमज आहे। तर तेच सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे। तर साप दाखवतो तुम्हाला। कोणी या सापाला दोन तोंडाचा साप म्हणतं। तर हा जो साप आहे, जिथं रेस्क्यूचा मला कॉल आला होता, याला खूप जखमा झालेल्या होत्या, पूर्ण जखमा झाल्या। नांगर जे असतं ना, नांगरामध्ये हा साप फसलेला होता। त्याला 2-3 दिवस माझ्याकडे इलाज करून त्याला व्यवस्थित पूर्ण आता तयार झाला, साप क्लिअर झाला, चांगला झाला, जखमा त्याच्या बऱ्या झाल्या। आणि कोण याला दोन तोंडाचा साप म्हणतं। दोन तोंडाचा का म्हणतं, कारण त्याचे जे तोंड असतं ना, तोंड आणि शेपूट दोन्ही सारखंच दिसत असतं। हे बघा, हे तिची शेपूट आहे, हे तोंड आहे। तर बरेच लोक याला दोन तोंडाचा साप म्हणतात। कोणी म्हणतं 6 महिने इकडून चालतो, 6 महिने तिकडून चालतो। तर 6 महिने इकडून चालतो, 6 महिने तिकडून चालतो। तर सगळे अंधविश्वास आहे, गैरसमज आहे। तर हा 98% हा साप चावत नसतो, जास्त करून चावण्याचा प्रयत्न करत नाही। आणि देवाने त्याला ती एक ताकद दिली, जी शेपूट असते ती त्याच्या चेहऱ्याप्रमाणे दिसते। तर तो ज्यावेळेस मातीत गेल्यानंतर काय करतो, शेपूट वर काढतो। त्याच्याजवळ कोणी त्याचा शिकारी जर आला तर तो त्याच्या ओरिजिनल ह्या चेहऱ्याने त्याच्यावर अटॅक करतो। तर एकदम सुंदर साप आहे। त्याला थोड्या जखमा झालेल्या होत्या, त्याला मलम वगैरे लावून त्याच्यावर ट्रीटमेंट करून त्याला सुरक्षित, हा बिनविषारी साप असतो। याच्यात 1% पण विष नसतं आणि 98% तर चावतच नाही हा साप। तर लोक जे म्हणतात, आता त्याला ही जी माती असते, अशी पोकळ जी माती असते, भुसभुशीत माती, त्यामध्ये राहायला त्याला खूप आवडतं, त्यामुळे तो मातीत राहणं पसंत करतो। आणि जुने जे लोक होते, पहिले बँका नव्हत्या, त्यामुळे ते काय करत होते, धन जे असतं त्या खाली गाडून ठेवत होते व तिथली जी माती ती भुसभुशीत असते, त्यामुळं या सापाला ती माती, तशा मातीत राहणं आवडतं। त्या मातीत जर दिसला कोणाला, कदाचित दिसला असेल धनाजवळ, किंवा धन काढते वेळेस दिसला असेल, किंवा साप आधी दिसला असेल, तर त्याच्यामुळे त्याचा प्रचार असा झाला का ह्या सापामुळे धन सापडतं। आणि याचे काय 25 करोड 20 करोड काय म्हणतात लोक, याची एक फुटकी कवडीची सुद्धा किंमत नाही या सापाची। कोणी 100 रुपयात पण याला तुमच्याकडून कोणी विकत घेणार नाही हा साप। गैरसमज, अफवांवर भरोसा करू नका, कारण भरपूर लोक काय करतात, या सापाला स्वतःजवळ ठेवतात, ह्या आशेने का आपल्याकडं कोणीतरी येईल आणि याला विकत घेईल। पर तुमच्याकडं कोणीच येणार नाही, तुम्ही ह्या गावाहून त्या गावाला फिरसाल आणि जर पकडले गेला तर तुमची जामीनसुद्धा लवकर होणार नाही आणि तुम्हाला जेल होईल। विनाकारण या सापावर असं काही अंधविश्वासावर बळी पडू नका। याची एक फुटक्या कावडीची किंमत नसते, लक्षात ठेवा।
आणि विनाकारण तुम्हाला एखाद्या वन अधिकाऱ्याने किंवा पोलीसवाल्यांनी पकडलं तर भरपूर पैसे भरावे लागतील, केस चालू राहील तुमच्यावर, 6-7 महिने तुमची जामीन पण होणार नाही लवकर. तर असलं काही करू नका. बिनविषारी साप असतो अर्थबुवा, याची जी सरासरी जी लांबी असते ती आपल्याला आता 3-3.5 फुटापर्यंत सापडतो हा साप, 3.5 फुटापर्यंत आढळतो हा साप. तर याच्यात जी मादी असते ती ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात 7-8 ते 12पर्यंत पिल्लांना जन्म देते. व याचे जे डोळे असतात खूप बारीक डोळे असतात, याला 1 ते 1.5 फूट दिसू शकतं, त्याच्यावरती जास्त दिसत नाही या सापाला. तर बरेच लोक म्हणतात का हा साप माती खातो, पण याचं मुख्य जे खाद्य असतं पाल, सरडे, उंदीर. तर साप हा पूर्ण मांसाहारी असतो, माती वगैरे काही खात नसतो हा साप. काही जर विचारायचं असलं तर कॉमेंट बॉक्समध्ये मला कॉमेंट करून विचारू शकतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आता आपण याला रिलीज करूया. या इकडे जवळ मार हो इकडे. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या सापाला रिलीज करताना किंवा रेस्क्यू करताना किंवा